हॅलो गाईज. सो आम्ही आज गेलो होतो विजिटला वापस आणि खूप कंटाळा आला होता कारण की आम्हाला तो ॲड्रेसच भेटत नव्हता. सो आम्ही लेन्सकार्डमध्ये बाहेरच उभं होतो, भेटलाच नाही आम्हाला शेवटपर्यंत ॲड्रेस. मग मी माझ्या बहिणीला भेटायला गेले ॲलनमध्ये कारण की ती तिथं वर्किंग आहे. सो मग ते ॲलनला जाताना हे स्टेअर्स आम्हाला तिथपर्यंत होते, डेस्टिनेशनपर्यंत नाही गेले कारण की तिथपर्यंत समाप्ती होती त्यांची. मग आम्ही लेफ्टने गेलो. सो मग आम्ही फायनली ॲलनला गेलो आणि ते सगळे तिकडं पार्टी करत होते, नाश्ता बिष्टा. आणि मग मी सगळ्यांना भेटली आणि फायनली मी घरी आली तर गुंडी मला बोलली मला जेवण दे. सो मी तिला बिस्किट घेतलं तडकन माझ्या हाताने आणि मी तिला बिस्किट खाऊ घातलं. मस्त तिने खाल्लं, मला पण सॅटिस्फाईड वाटलं कारण की ते पिल्लू आपल्याकडंच येतं शेवटी. आणि मग मी गेली होती पावभाजीचं पुलाव आणायला. तो पुलाव आणला आणि फायनली मी आली आहे तिकडं. शिवाय हे मर्दासारखं झालं थोडं वॉच. सो मी आली आहे आणि मी दाखवते काय काय बनवलं. काका काकू काय बनवलंय? बिर्याणी. सो काकूंनी बिर्याणी बनवली आहे. काकूंना किती टाइम लागला यायला? किती टाइम लागला काकू? 4 वाजता. आणि पोहोचले कधी? 7 वाजता. गन्स टाइम जाए गन्स टाइम झाला तिला. आणि मी नाचत होती कारण की मला खुशी झाली मला आईचं जेवण भेटेल म्हणून. कारण की काकू मला खूप लाड करता, सगळ्यांनाच लाड करता. आणि ताईला पण लाड केला कारण की ती आजारी होती म्हणून तिला ना प्रेम देत होते. आणि मग हिच्याकडे ना पाण्याची खूप अवस्था अवघड आहे. सो हे लोक बिस्लरीने आणतात पाणी आणि पाणी त्याच्यामध्ये प्यायचं राहतं. आणि त्याच्यासाठी मला एवढे कष्ट करावे लागेल माहीत नव्हतं कारण की जिच्या बॉटलमध्ये पाणी होतं ते समाप्ती झाली होती. त्यामुळे मी बिस्लरीचं पाणी घेतलं आणि पिलं. आणि फायनली मी जेव्हा काकूंनी मस्त भाकर बनवली, रप्पा 5 मिनिटाच्या आत भाकर बनवली आणि फायनली बिर्याणी रेडी झाली. सो आम्ही आता खातो. बाय गाईज, थँक्यू.